देवाच्या नावाला धन्यवाद. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मी तुम्हा सर्वांना मी सलाम करते आणि देवाचे कुठे आभार मानते की देवाने मला पुन्हा संधी दिली की तुमच्यासमोर येण्यासाठी, देवाचं वचन घेऊन येण्यासाठी. आणि रोपे टीममधले सर्व जे काही टीम आहेत त्या सर्वांना मी म्हणजे अभिवादन करते, सलाम करते की तुम्ही मला ही संधी दिला. आणि देव तुम्हाला खूप आशीर्वादी करो की हे वचन, देवाचं वचन जिवंत जे आहे, जे अद्भुत कार्य होत आहे लोकांच्या जीवनामध्ये, हे वचन तुम्ही जगाच्या पूर्णपणे म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये जे घेऊन जाण्यासाठी जे काम, जे भूमिका जे पार पडत आहेत रोपे टीमला, खरंच देव आशीर्वादी करो. आपण वचन पाहूया. इरमया ह्याचं वचन 32 अध्याय 32 वचन 27. पहा, मी परमेश्वर सर्व मानवजातीचा देव आहे, मला अवघड असे काही आहे काय. प्रेज लॉर्ड. आज आपण पाहतो की आपण आता जे वचन वाचलं की पहा, मी परमेश्वर सर्व मानवजातीचा देव आहे, मला अवघड असे काही आहे काय. पुढं प्रश्नचिन्ह आहे. आपण हा प्रश्न देवाने आपल्याला विचारलेला आहे. जसं देवाने इरमयाला विचारलेला आहे, तर आज आपण ते वचन वाचत असताना देवाने आपल्याला विचारलं आहे की परमेश्वर म्हणते की पहा, मी परमेश्वर सर्व मानवजातीचा देव आहे, मला अवघड असे काही आहे काय. आणि पुढं प्रश्नचिन्ह आहे. आज तुमचं उत्तर काय आहे. प्रेज द लॉर्ड. आज आपण आपल्या जीवनामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये काही भागामध्ये अशा अशक्य वाटणाऱ्या ज्या गोष्टीमध्ये आपण पडून आहोत किंवा विचार करत आहोत किंवा आपण म्हणजे प्रार्थना करत आहोत, उत्तर मिळत नाही आहे. कारण आपला विश्वास काय आहे आणि आपला भरोसा काय आहे, आणि आपण त्या जीवनामध्ये जगत असताना आपण देवाच्या वचनावरती आपलं जीवन कसं आहे, हे खूप महत्त्वाचं आहे. आपण वचन पाहूया. हेजकेल ह्याचा 37 अध्याय. शुष्क अस्थिचे खोरे. शुष्क अस्थी, शुष्क म्हणजे वाळलेले, अस्थी म्हणजे हाडे, आणि खोरे. एकच खोर आहे आणि त्यामध्ये पाहतो की शुष्क अस्थी, भरपूर अस्थी आहेत, एकच खाडी आहे. परमेश्वराचा वरदहस्त माझ्यावर आला आणि परमेश्वराच्या आत्म्याला स्फूर्ती होऊन त्याने मला उचलले व खोऱ्यात नेऊन ठेवले. तेथे अस्थी होत्या. त्याने मला त्यांच्यामधून चोहोकडून फिरवले. तेव्हा पहा, त्या खोऱ्याच्या जमिनीवर पुष्कळ अस्थी होत्या, त्या अति शुष्क होत्या. मग तो मला म्हणाला, मानवपुत्रा, या अस्थी सजीव होतील काय. मी म्हणालो, प्रभू परमेश्वरा, हे तुलाच ठाऊक. प्रेज द लॉर्ड. आज आपण जीवनामध्ये जगत असताना आपल्या जीवनामध्ये काही गोष्टी अशक्य वाटत आहे, तेव्हा आपण देवाकडे पाहत आहोत आणि देव आपल्या त्या जीवनामध्ये म्हणत आहे की ह्या गोष्टी अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य होईल का. तुझा विश्वास काय आहे. आज आपला विश्वास काय की देव पाहतो की देवाने हेजकेलला घेऊन गेलं आहे कुठं, शुष्क अस्थीच्या खोऱ्यामध्ये, आणि त्याला विचारत आहे की मानवपुत्रा, या अस्थी सजीव होतील काय. त्यावेळेला हेजकेलकडे उत्तर नाही. तो काय म्हणते की प्रभू परमेश्वरा, तुलाच ठाऊक आहे. प्रेज द लॉर्ड. आपण हेजकेलबद्दल पाहूया. हेजकेल हा याजक संदेष्टाला ख्रिस्तपूर्व 597 बाबिलोन येथे बंदिवासात नेण्यात आले. त्याने किमान 23 वर्ष इतके सेवाकार्य केले. या पुस्तकाचा आरंभ प्रत्यक्ष परमेश्वराच्या दर्शनाच्या त्याच्या पहिल्या दृष्टांताने होतो. मानवी कामकाज व्यवस्था यामध्ये देवाची समक्षता आणि सामर्थ्य आहे ह्याची हेजकेलला पुरेपूर जाणीव होती. त्याने बंदिवासातील आणि मागे यहूदामध्ये राहिलेल्या अशा दोन्ही लोकांना उद्देशून इशारा देणारे व न्यायसंबंधीचे संदेश दिले. त्याने यरुशलेमेच्या पाडावाचे भाकीत केले. यरुशलेमाचा विनाश झाल्यानंतर 586 हेजकेलने यहूदाच्या लोकांना आशा व धीर, उत्तेजन मिळेल असा भविष्य संदेश दिला. लोकांना देवाचा करार, यरुशलेममधील मंदिर या गोष्टीचा विसर पडला होता. देवामध्ये आपल्या लोकांची पुन्हा स्थापना करण्याची संपूर्ण क्षमता आहे याचे अभिजात चित्र म्हणजे हेजकेलचा शुष्क अस्थीच्या खोऱ्याचा दृष्टांत. प्रेज द लॉर्ड. आपण जेव्हा पाहतो की देव नेत आहे, कोणाला, हेजकेलला नेत आहे शुष्क अस्थीच्या खोऱ्यामध्ये. खाडी एकच आहे, खोरं एकच आहे, आणि त्या ठिकाणी अस्थी किती आहेत, पुष्कळ आहेत, भरपूर आहेत. आणि त्यावेळेला देव विचारते हेजकेलला की मानवपुत्र, या अस्थी सजीव होतील काय. पुन्हा देवाने प्रश्न केलेला आहे. त्या प्रश्नामध्ये हेजकेलचं उत्तर काय आहे की प्रभू परमेश्वराला तुलाच ठाऊक आहे. प्रेज द लॉर्ड. आपण जीवनामध्ये जगत असताना आपल्या जीवन देवाचा मार्ग कळलेला आहे. जो प्रभू येशू ख्रिस्त जो मार्ग, सत्य आणि जीवन आहे, आणि जो येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपण स्वर्गामध्ये
जाणार आहे. कारण मार्ग एकच आहे, सत्य पण एकच आहे आणि जीवन पण एकच आहे आणि सार्वकालिक जीवनाचा मार्ग एकच आहे, द्वार पण एकच आहे, ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. आज आपण येशू ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून आपण ज्यावेळेला आपण कबूल केलं आहे, स्वीकारलेलं आहे, आपण त्या जीवनामध्ये जगत असताना आपल्या जीवनामध्ये अशा समस्या येत आहेत की त्या समस्येमध्ये, दुःखामध्ये, कष्टामध्ये आपण जात असताना आपल्याला डॉक्टर म्हणते की असं रिपोर्ट आहे. त्यावेळेला आपला विश्वास काय आहे? आपल्या जीवनामध्ये अशी परिस्थिती वाटते की अकस्मात आपल्या जीवनामध्ये काही घटना घडत आहे, त्यावेळेला आपला देवावरचा भरोसा कसा आहे आणि त्यावेळेला आपल्या विश्वासाचं आपलं पाऊल आपण कसं उचलत आहोत, हे खूप महत्त्वाचं आहे. बायबल वचन सांगते की हे वचन, इब्री लोकांपत्रामध्ये वचन सांगते की 4:12 की परमेश्वराचं वचन सजीव, सक्रिय आणि कोणत्याही जे काही दुधारी तलवारीपेक्षा देवाचं वचन तीक्ष्ण आहे. सजीव आणि सक्रिय. सजीव म्हणजे जीव त्याच्यामध्ये आहे, तो जिवंत आहे. सक्रिय म्हणजे क्रिया, जे निष्क्रिय आहे आपल्या जीवनामध्ये, जे काही घडत आहे आपल्या शरीरामध्ये, जे काही निष्क्रिय झाले आहे, जे काही निर्जीव झाले आहे, त्याला सजीव करण्याचं सामर्थ्य, त्याला सक्रिय करण्याचं सामर्थ्य आपल्या देवाच्या वचनामध्ये आहे. हे जे बायबल आहे, हे देवाचं वचन सत्य आहे. आकाश पृथ्वी नष्ट होईल तर देवाच्या वचनातली कानामाता रद्द होणार नाही. आपण जेव्हा पाहतो की देवाने हेचकेला नेलेलं आहे, कुठं? त्या शुष्क अस्तीच्या खोऱ्यामध्ये जेव्हा नेलेलं आहे आणि त्यावेळेला देव त्याला म्हणते की आपण जेव्हा पाहतो की त्याने मला त्यांच्यामधून चोहोकडून फिरवले, तेव्हा पहा त्या खोऱ्याच्या जमिनीवर पुष्कळ अस्थी होत्या, त्या अतिशुष्क होत्या. मग तो मला म्हणाला, मानवपुत्रा, या अस्थी सजीव होतील काय? मी म्हणालो, प्रभू परमेश्वरा, हे तुलाच ठाऊक. तेव्हा तो मला म्हणाला, या अस्थीविषयी संदेश देऊन त्यांना म्हण. तेव्हा तो मला म्हणाला, या अस्थीविषयी संदेश देऊन त्यांना म्हण. संदेश, देवाचं वचन. शुष्क अस्तीनो, परमेश्वराचे वचन ऐका. काय म्हणत आहे की शुष्क अस्तीनो, परमेश्वराचे वचन ऐका. म्हणजे अधिकार आणि अधिकाराचा वापर करत आहे. कोण करत आहे? हेचकेल करत आहे. कारण देवाचा आत्मा सांगत आहे की तू जा आणि त्यांना संदेश सांग. काय सांग? देवाचं वचन सांग. आणि काय म्हणते की अधिकाराने तो वापर करत आहे की शुष्क अस्तीनो, परमेश्वराचे वचन ऐका. प्रभू परमेश्वर या अस्तींना म्हणतो, पहा मी तुमच्यात श्वास घालतो म्हणजे तुम्ही सजीव व्हाल. मी तुम्हाला स्नायू लावीन, तुमच्यावर मांस चढवीन, तुम्हाला त्वचेने आच्छादीन, तुमच्यात श्वास घालीन म्हणजे तुम्ही सजीव व्हाल आणि तुम्हाला समजेल की मी परमेश्वर आहे. मला आज्ञा झाली त्याप्रमाणे मी संदेश दिला. मला आज्ञा झाली त्याप्रमाणे मी संदेश दिला. देवाच्या वचनाला आपण प्रतिसाद कसं देत आहोत, देवाच्या वचनाला आपण कसं स्वीकारत आहे आणि ज्या ठिकाणी आपण देवाच्या वचनाचा वापर करण्यासाठी जेव्हा देव सांगत आहे तेव्हा आपल्यामध्ये धैर्याचा आत्मा आहे का? विश्वासाचा आत्मा आपल्यामध्ये आहे का? आपण जेव्हा पाहतो की मला आज्ञा झाली त्याप्रमाणे मी संदेश दिला. मी म्हणजे हेचकेल म्हणते की मी संदेश दिला. मी संदेश देत असता आवाज झाला. म्हणजे संदेश देऊन संपूर्ण पण काही पूर्ण झाला नाही. संदेश देत असताना काय झालं की आवाज झाला आणि पहा भूकंप होऊन अस्थी लागून जडल्या. मग मी पाहिले तर त्यावर स्नायू आले, मांस चढले, त्वचेने त्यांना आच्छादले, पण त्यांच्यात श्वास अगदी नव्हता. तेव्हा तो मला म्हणाला, वाऱ्याला संदेश दे. मानवपुत्रा, वाऱ्याला संदेश देऊन सांग की प्रभू परमेश्वर म्हणतो, हे वाऱ्या, तू चोहो दिशेने ये व या वदल्यांवर फुंकर घाल म्हणजे ते सजीव होतील. मला आज्ञा झाल्याप्रमाणे मी संदेश दिला तेव्हा त्यांच्यात श्वास येऊन ते सजीव झाले व अतिशय मोठे सैन्य आपल्या पायावर उभे राहिले. प्रेस लॉर्ड. तेव्हा तो मला म्हणाला, मानवपुत्रा, या अस्थी म्हणजे सारे इस्रायल घराणे होय. पहा ते म्हणतात, आमच्या अस्थी शुष्क झाल्या आहेत, आमची आशा नष्ट झाली आहे, आमचा साप उच्छेद झाला आहे. म्हणून संदेश देऊन त्यांना सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या लोकांनो, पहा मी तुमच्या कबरा उघडीन, तुम्हाला आपल्या कबरातून बाहेर काढून इस्रायल देशात आणीन. माझ्या लोकांनो, मी तुमच्या कबरा उघडून तुम्हाला बाहेर काढीन. तेव्हा समजेल की मी परमेश्वर आहे. मी तुमच्या ठाई माझा आत्मा घालीन, तुम्ही सजीव व्हाल व मी तुम्हाला तुमच्या देशात वसवीन. तेव्हा मी परमेश्वर हे बोललो व मी तसे केले हे तुम्हाला समजेल, असे परमेश्वर म्हणतो. आज आपल्या देवाने अभिवचन दिलेलं आहे. ते अभिवचन आपण घट्ट पकडून आहोत का? त्या वचनाप्रमाणे आपण अभिवचन घेऊन आपण ती प्रार्थना करत आहोत का? आपल्याला जेव्हा असं वाटतं आहे की मला जीवनामध्ये एखादी काही समस्या आल्यानंतर, एखादा काहीतरी आजार झाल्यानंतर डॉक्टर म्हणत आहे की आता एवढे दिवस राहिले, एवढे तास राहिले, एवढे महिने राहिलेत, त्यावेळेला आपल्या देवाचं वचनावरती विश्वास आपला कसा आहे? कमकुवत आहे का? आपण भीती आहे का? आपल्यामध्ये धैर्य आहे का? आपण प्रार्थना करण्यासाठी आपल्यामध्ये इच्छा आहे का? आपल्यामध्ये आग्रह आहे का? आपण हातपाय गळून आपण बसले आहोत, आता आपण मरणाची वाट बघत आहेत, अशी अवस्था आहे का? तर म्हणून देवाचं वचन सांगते की आपण जेव्हा देवाचं वचन घेणार, आपण जेव्हा देवाकडे जाणार, तर ते आपल्यामध्ये धैर्य आपल्यामध्ये जेव्हा येणार आणि आपण विश्वासानं आपण जेव्हा देवाचं वचन आपण जेव्हा ते वाचणार, आपण ते कबूल करणार आणि आपल्या शरीराला आपण आज्ञा करणार
देणार की जर देवाचं वचन शुष्क अस्थीमध्ये वाळलेल्या हाडामध्ये जर कार्य करू शकतं तर मी जिवंत आहे. तर माझ्या पण शरीरामध्ये, माझ्या पण हाडामध्ये, माझ्या पण पेशीमध्ये जे काही भागामध्ये जे काही बिघाड झालेला आहे, जे काही मोडतोड झालेलं आहे आणि जे काही पूर्णपणे दूषित झालेलं आहे ते शुद्ध करण्याचं, जे जोडण्याचं काम माझ्या देवामध्ये आहे. कारण देवाची निर्मिती आपण आहे आणि आपण त्याचं हस्तकृती आहोत. आपण त्याची हातची कृती आहोत आणि तो आपला कुंभार आहे. आणि त्या कुंभाराला, त्या परमेश्वराला, त्या ज्या आकाश आणि पृथ्वीचं निर्माण करता त्या देवाला माहिती आहे आपल्यामध्ये काय कमी आहे, काय घटी आहे आणि ती कशी रिपेअर करायची, ती कशी दुरुस्ती करायचे काम हे देवाला सर्व काही माहीत आहे. आपल्या समस्या आपण जेव्हा देवाला जवळ सांगतो तेव्हा देव त्या समस्येवरती कार्य करतो. आपल्या जीवनामध्ये दुःख आल्यानंतर, एखाद्या व्यक्ती जर आजार आल्यानंतर आणि असं वाटतं की काहीच घडणार नाही, काहीच होणार नाही, काहीच आशा नाही आहे, सर्व काही संपलेलं आहे, आता काहीच नाही आहे, सर्व काही विस्कटलेलं आहे, सर्व काही उद्ध्वस्त झालेलं आहे, सर्व काही मोडलेलं आहे, सर्व काही तुटलेलं आहे. नातं जर तुटलेलं असेल, विस्कळीत झालेलं आहे, मोडलेलं आहे, पूर्णपणे सर्व काही राख झाली असेल, मग सांगते की राखेपासून शिरोभूषण करण्याचं सामर्थ्य आपल्या देवामध्ये आहे. भले डॉक्टरकडे उत्तर नसेल किंवा कुठल्या व्यक्तीकडे त्याचं सोल्युशन नसेल तर पण देवाकडे आपल्या सर्व प्रश्नाचं उत्तर आपल्या देवाकडे आहे. आपण जेव्हा पाहतो, जेव्हा देवाचं वचन आपल्या जीवनामध्ये आपण ते वाचन आपण करतो, आज आपल्या घरामध्ये बायबल आहे, आपण उघडून वचन वाचतो का आपण? आणि कोणत्या समस्येवरती कोणतं वचन हे देवाने सर्व काही लिहून ठेवलेलं आहे. कारण तो सांत्वनदाता आहे, तो आपलं सहाय्यक करणार आहे, तो आपलं मार्गदर्शक करणार आहे, तो आपला पुढारी पण आहे आणि तो आपल्याला चालवणारा देव आहे. तो आपला एकदा तो आपल्या हातात धरलेला तो कधी आपल्याला सोडत नाही, तो कधी टाकत नाही. भले किती पण समस्या, आजार, दुःख आले असेल, आपल्या नातेवाईकाने जर सोडलं असेल, आपल्याला एखादा आजार झाला असेल, आपल्याला खूप असं कर्ज झालं असेल, आपल्याला कोणी म्हणजे नात्यामध्ये आपल्याला काही तोडलं असेल, आपल्याला वेगळं केलं असेल, विभक्त केलं असेल, तर एक विश्वास आणि एक आशा आपल्या देवावरती ठेवा की तो देव सर्व काही मोडलेलं असेल, सर्व काही म्हणजे संपलेलं आहे, असं वाटतं काहीच घडणार नाही, काहीच होणार नाही, तर त्यामध्ये आशा देणारा देव आपला एक आहे. आपण वचन पाहूया. यशायाचं 40 अध्याय 28, 29, 30. तुला कळले नाही काय? तू ऐकले नाहीस काय? परमेश्वर हा सनातन देव, परमेश्वर दिगंतापर्यंतच्या पृथ्वीचा उत्पन्न करता, दिगंतापर्यंतच्या पृथ्वीचा उत्पन्न करता थकत भागत नाही. त्याची बुद्धी अगम्य आहे. तो भागलेल्यांना जोर देतो, निर्बलांना विपुल बल देतो. तरुण थकतात, भागतात, भर ज्वारीतील ठेचा खातात, तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील. ते गरुडाप्रमाणे पंखाने वर उडतील. ते धावतील तरी दमणार नाहीत, चालतील तरी थकणार नाहीत. आज आपण दमत आहोत का? कुठल्या गोष्टीमध्ये आपण थकलेलो आहोत का कुठल्या गोष्टीमध्ये आपण आशा सोडलेला आहे आणि आपण म्हणतो देवा आता माझ्या हातापायामध्ये काही बळ नाही, देवा माझे हातपाय, माझे गुडघे लटपटत आहे, तर त्यावेळेला तुम्ही देवाकडे जा. गुडघे टेकण्यासाठी इच्छा नसेल, जमत नसेल, विश्वासानं हाक मारा, प्रभू येशू माझ्या जीवनामध्ये अशी समस्या आहे, मला वाटत नाही देवा हे असंच काही घडणार आहे, खरं माझा विश्वास तुझ्यावरती आहे. बायबलचं सांगते की 34:5 वचन स्तोत्रसंहिता की ज्याने त्याच्याकडे पाहिले ते प्रकाश पावले, त्याचं मुख तिला जन्म काळवणार नाही. प्रेस लॉर्ड. जर तो प्रकाश आहे तर त्याच्या लेकराचे चेहरे तो प्रकाशमान करणार आहे. भले आता लज्जा असेल, चेहरा काळवंडा असेल, तर ह्याच्यापेक्षा फ्रेशपणा, ह्याच्यापेक्षा तुम्हाला चकाकी देव तुम्हाला देणार आहे. जेव्हा पाहतो की शुष्क अस्थीमध्ये, वाळलेल्या हाडामध्ये जर देवाने अद्भुत कार्य केलं तर आज आपण जिवंत आहोत आणि आज आपण देवाची आशा धरून राहणारे आपण जात आहोत, आपण चालत आहोत, आपण प्रार्थना करत आहोत, वचन वाचत आहोत, विश्वास ठेवत आहोत, आपण चर्चला जात आहोत, तर आपल्याला तो लज्जित फजित करणार नाही. भले मनुष्याला अशक्य आहे, डॉक्टरला अशक्य आहे, कोणत्या व्यक्तीला, कुठल्या आपल्या कुटुंबाला किंवा कोणत्या म्हणजे ज्या काही परिस्थिती आहे लोकांसमोर अशक्य वाटतं आहे, लोक म्हणते काहीच घडणार नाही, काहीच होणार नाही, काय सगळं संपलेलं आहे तुझं, आता काहीच नाही आहे, तर त्यावेळेला त्यांना म्हटलं पाहिजे माझा देव हा जिवंत आहे. जो देव माझा, जो येशू ख्रिस्त मरणातून तिसऱ्या दिवशी जिवंत झाला, तो जिवंत देव ज्याने मरणावरती विजय प्राप्त केले, तो देव मला जेथून बाहेर काढण्यासाठी सर्वसमर्थ आहे. हा विश्वास तुमचा देवावरचा भक्कम आहे का? जर नसेल तर आपण पाहू की आपण जेव्हा पाहतो की देव म्हणते की पहा मी परमेश्वर सर्व माणसाचा देव आहे, मला अवघड असे काय आहे काय? देवाने तुम्हाला प्रश्न केले तर त्या प्रश्नामध्ये तुमचा विश्वास कसा आहे? देव आपला कसा आहे? सनातन दुर्ग आहे, तो आश्रय आहे, तो विधवांना, लाचारांना, पीडितांना
तो जे काय आहेत त्यांना तो सोडत नाही. भले नातलगाने सोडला असेल, कुटुंबाने सोडला असेल, तर तो सोडत नाही. प्रेज लॉर्ड. दोन एकत्र करतो आणि तो कुटुंब वसलासी करतो. देवाचं वचन सत्य आहे. आपण जेव्हा पाहतो की आजारी लोकांना औषध पण देऊन जर काही इलाज होत नसेल, तर जेव्हा आपण म्हणतो की आता हे देवावर सोपवलं आहे, देवाच्या जीवनामध्ये कार्य करणार, आपण त्यामध्ये पण आपण जेव्हा देवाकडे पाहतो, देवाला हाक मारतो, आबा बाबा म्हणून हाक मारतो, तेव्हा देव जीवनामध्ये आपल्यामध्ये कार्य करणार आहे. हेजकेल जेव्हा पाहतो की हेजकेल ज्यावेळेला म्हणते की शुष्क असते ना, तो देवाचं वचन जेव्हा तो ऐकत आहे आणि तो म्हणते की तू वचन, तू संदेश घेऊन तू जात आहे, वचन घेऊन जात आहे. कुठं जात आहे? शुष्क असते त्या ठिकाणी जात आहे, तो संदेश सांगत आहे. म्हणजे तो आज्ञा करत आहे की शुष्क असते नो काय परमेश्वरचे वचन आहे का, घोषणा करत आहे. आज आपण देवाच्या वचनाची घोषणा करत आहोत का? आपण बंद खोलीमध्ये बसत असताना, आपण प्रार्थना करत असताना ते वचन आपल्या शरीरावरती, आपल्या आत्म्यावरती, आपल्या मनावरती, आपल्या कुटुंबावरती आपण त्या अधिकाराचा, त्या वचनाचा अधिकाराचा आपण वापर करत आहोत का, हे खूप महत्त्वाचं आहे. जर नसेल तर आपण विश्वास आपण वाढवला पाहिजे. भली परिस्थिती काही पण असू दे, कारण जेव्हा तुमची दृष्टी देवाकडे असते तेव्हा देव अद्भुत कार्य करणार आहे. आपण जेव्हा पाहतो की तरुण थकतात, भागतात, जर पडले असेल, अवस्था बिघडली असेल, लोक म्हणतात की अरे हे व्यसनामध्ये गेलेलं आहे, ह्याचं काही बदल होणार नाही, लोक नावं ठेवत असेल, तर त्या पण परिस्थितीमध्ये आपण जेव्हा देवाकडे जातो, देवाकडे पश्चाताप करतो आणि देवा म्हणतो की देवा तू माझं परिवर्तन कर आणि देवा मला जिथून बदलायचं आहे, मला जिथून बाहेर पडायचं आहे, तर देव अद्भुत कार्य करणार. आपण जेव्हा पाहतो की लाजर हा मरणातून 4थ्या दिवशी देवाने जिवंत केलं, पूर्णपणे संपलेलं होतं. 4 दिवस झाले त्याला लाजराला त्या कब्रमध्ये ठेवलेले आणि त्यावेळेला येशू ख्रिस्त तिथं आलेले आहेत आणि येशू ख्रिस्त म्हणत आहे की पुनरुत्थान व जीवन मीच आहे. पुनरुत्थान म्हणजे काय? मेलेला व्यक्ती पुन्हा जिवंत करण्याचं सामर्थ्य. पुनरुत्थान म्हणजे आज आपलं पुनरुत्थान होणार आहे. कधी होणार आहे? जेव्हा येशू ख्रिस्त येणार आहे, रॅप्चर होणार आहे, मध्य आकाशामध्ये येशू ख्रिस्त येणार आहे. आता ह्या पृथ्वीवरती येणार येशू ख्रिस्त येणार नाही, तर मध्य आकाशामध्ये येणार आहे. आणि मध्य आकाशामध्ये आल्यानंतर येशू ख्रिस्त आपल्याला रॅप्चर, जे मेलेले आहेत ते पहिले उठवले जाणार आहेत आणि आपण जे जिवंत आहे ते आपण सामोरं जाणार आहोत. आपलं पुनरुत्थान म्हणजे आपण जे जिवंत देवासमोर आपण सामोरं जाणार आहोत. आपण जसे सामोरं जाण्याचा जे काय आपल्याला आता जे काही घटना घडणार आहे ते आपला विश्वास आहे का? आपण रॅप्चरमध्ये आपला समावेश होणार आहे. जर नसेल तर आपण खात्री घेऊया देवाकडून की देवा मी जर माझ्यामध्ये काही कमी घटे असेल तर देवाकडे आपण ते घेऊन गेले पाहिजे. देवा रॅप्चरमध्ये माझा समावेश व्हायला पाहिजे. जसं शुष्क असते, उठले, काहीच आशा नव्हती. आज आपल्या जीवनामध्ये पण आपण पापमध्ये पडलं असताना त्या येशू ख्रिस्ताने आपल्याला त्या क्रूस खांबावरती मरण पावले आणि आपल्या हातामध्ये खेळ, पायामध्ये खेळ, पोटामध्ये भाला आणि जे पाठवते फटके जे की ते क्रूस खांबावरती मारण्यात आलं, त्यामुळे आपल्याला जे काही नातं तुटलेलं होतं, पित्यापासून आपलं जे नातं तुटलेलं होतं, आपण लांब होतो, आपण भटकलेलो होतो, का देवाने आपल्याला शोधत येऊन आपल्याला निवडलेलं आहे आणि आपल्याला त्याचं लेकर होण्याचा अधिकार दिलेला आहे. आज आपण देवाकडे जेव्हा तुम्ही येणार, जेव्हा पश्चाताप करणार आणि जेव्हा परिवर्तनासाठी देवा म्हणे की देवा मला ह्याच्यातून बाहेर पडायचं देवा, आपण जेव्हा देवाकडे आरुळी मारणार तेव्हा देव आपलं जीवन कसं पण असू दे, काही पण असू दे, लोक काही पण म्हणत असेल, डॉक्टर काही पण म्हणत असेल, कारण देवाकडे जेव्हा तुम्ही येता तेव्हा हे वचन सत्य आहे. जेव्हा तुम्ही वचन वाचणार, विश्वास ठेवणार, ह्या वचनाची घोषणा करणार, प्रार्थना करणार, तेव्हा देव अद्भुत कार्य करणार आहे. देव करो हे वचन तुम्हाला आशीर्वादी करो. आपण काय प्रार्थना करूया. धन्यवाद येते राजा, तुमच्या आभार मानते, उपकार स्तुती करते प्रभू ह्या वेळेबद्दल. प्रभू देवा आता जे काही दपा, जे दपा संदेश दपा, जे वचन, प्रत्येक शब्द दपा, ह्या वचनामधील दपा, हे जे बायबल तुमचं पवित्र शास्त्र दपा, ह्यातील दपा जे प्रत्येक शब्द ज्या ज्या लोकांच्या दपा कानापर्यंत पोहोचले देवा, ज्या अंतकरणामध्ये पोहोचले देवा, प्रत्येक अंतकरणाचं ताबत तुमच्या हातामध्ये देते प्रभू, प्रत्येक कानाचं ताबत तुमच्या हातामध्ये देते प्रभू. प्रत्येकांना आशीर्वादी करा. जे काही त्यांची प्रत्येकांची वैयक्तिक दबा, जे कौटुंबिक आणि दबा जे काय आर्थिक, जे मानसिक, शारीरिक दबा, ज्या गरजा असतील दपा, ज्यामध्ये तिने पडलेलं आहे दपा, निराशा अवस्था असतील दपा, की त्यांना वाटतं की आता काहीच घडणार नाही, सर्व काही संपलेलं आहे. कारण आशा देणार देव आणि आशा पूर्ण करा तुम्ही देवा आहे प्रभू देवा. प्रभू देवा तुम्ही दया करा, त्यांच्या त्या प्रार्थनेमध्ये तुमचं अद्भुत कार्य होऊन दे, त्यांचा विश्वास वाढवा, त्यांची प्रार्थना वाढवा देवा. आणि समस्या किती मोठी आहे याच्यापेक्षा आपला देव किती मोठा आहे हा विश्वास त्यांच्यामध्ये येऊन दे, त्यांची प्रार्थना वाढवून दे, त्यांचा विश्वास वाढवून दे पा, आणि त्यांचं दपा आध्यात्मिक जीवनामध्ये त्यांची वाढ होण्यासाठी मदत करा. तुमचं येणं खूप जवळ झाले दप्पा, तुमचं येणं जेव्हा होईल तेव्हा आम्हा प्रत्येकांची दपा तुम्ही आठवण करा देवा, सर्वांना आशीर्वादी करा देवा. सर्व प्रार्थनेकडे धन्यवाद प्रार्थना विनंती आमचं लवकर येणारं येशू ख्रिस्त याच्या नावाने पित्या, आमेन.